हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण महाप्रलयाची कथा ऐकणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यादवांच्या नाशाची कथा ऐकल्यावर राजा जन्मेजयाला महाप्रलयाची माहिती ऐकावी अशी इच्छा झाली. तेव्हा वैशंपायन ऋषी म्हणाले, महाप्रलयाचा अनुभव घेणारे या त्रिभुवनात फक्त मार्कंडेय ऋषी आहेत. त्यांनी महाप्रलयाची हकीकत ब्रह्मदेवाला सांगितली. ब्रह्मदेवाने ती व्यासांना व व्यासांनी मला सांगितली आहे. ती अशी: कृत, त्रेता, व्यापार व कली या युगाची सर्व लक्षावधी वर्षे उलटली की एक देवयुग होते. अशी 71 देवयुगे झाली की एक मन्वंतर होते. अशी 28 मन्वंतर गेली की ब्रह्मदेवांचा एक दिवस होतो व अशा रीतीने ब्रह्मदेवांची 100 वर्षे लोटली की महाप्रलय होतो. महाप्रलयाच्या वेळी योगामायेच्या संगतीने सर्व प्राणिमात्रांच्या शक्ती एके ठिकाणी होतात. सूर्याचे तेज अनेक पटींनी वाढते. समुद्रातील वडवानल जागृत होतो व अशा तऱ्हेने भयंकर उष्णता निर्माण होते. अत्यंत प्रखर असा अग्नी निर्माण होऊन सर्व प्राणिमात्र मरून जातात. ब्रह्मांडात फक्त राख उरते. भयंकर वारा सुटून ही राख एका ठिकाणी होते. नंतर मुसळधार पाऊस पडून सर्वत्र पाणीच पाणी होऊन जाते. महाप्रलयाच्या वेळी सर्व जलमय झाले असता मार्कंडेय ऋषी इकडे तिकडे फिरत होते. ते चिरंजीव असल्याने त्यांना या प्रसंगाची भीती नव्हती. पण दुसरा कोणताही प्राणी दृष्टीस पडेना. त्यामुळे त्यांच्या मनाला फार उदासीनता आली व त्यांनी त्या आदिशक्तीची प्रार्थना केली, मला एकदा तरी तुझे दर्शन घडू दे. त्याप्रमाणे एका वटवृक्षाच्या जवळ मार्कंडेय ऋषी आले असता पाण्याला लागून असलेल्या एका पानावर एक लहान मूल आनंदाने खेळत आपण अंगठा चोखीत असलेले त्यांना दिसले. ते मूल म्हणाले, बाळा मार्कंडेया, कुशल आहेस ना? अंगठा चोखणाऱ्या एका तान्ह्या मुलाने आपणास बाळा म्हणावे याचे मार्कंडेय यांना फार नवल वाटले. किंचित रागाने ते म्हणाले, लाखो वर्ष जगून महाप्रलय पाहिलेल्या मला तू बाळ म्हणतोस. यावर वटपत्रावरील ते मूल खदखदा हसून म्हणाले, बाळ मार्कंडेया, मी असे अनेक महाप्रलय पाहिले आहेत. तुझ्या पित्याने चिरंजीव पुत्र मागून घेतल्याने तू आता आहेस. हे ऐकून मार्कंडेय म्हणाले, मला तुझी ओळख पटत नाही. तू कोण आहेस? मग ते मूल म्हणाले, मला मुकुंद असे म्हणतात. या त्रिभुवनाचा कर्ता हर्ता मीच आहे. या महाप्रलयाची कथा सर्वांना कळावी म्हणून तू हिचा प्रसार कर. याप्रमाणे सांगून बालमुकुंद नाहीसा झाला. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे महाप्रलयाची कथा संपन्न होत आहे.